तर हवाला नेमका काय प्रकार आहे? कल्पना करा की तुम्हाला दुबईमधून घरी पैसे पाठवायचे, पण प्रत्यक्षात 1 रुपयाची नोटही भारतात येत नाही, ना कोणतं बँकिंग ट्रान्झॅक्शन, ना कोणतं UPI, ना गुगल पे, ना काहीच नाही. तरीही पैसे पोहोचतात. हे कसं शक्य आहे? तर ते हवालाद्वारे. चला हवाला जाणून घेऊ. मित्रांनो, हवाला या शब्दाचा दुसरा अर्थ विश्वास आहे. हा सगळा व्यवहार हा हवाला ऑपरेटरच्या विश्वासावर चालतो. आता आपण एक सुरुवातीला दिलेलं उदाहरण समजू. तुम्हाला तुमच्या कुटुंबियांना किंवा मित्रमंडळींना पैसे पाठवायचे, मात्र व्यवहार हा कॅशने करायचा आहे. तर तुम्ही काय करता की तुम्ही तिथल्या हवाला ऑपरेटरकडे जाता व भारतात जे 1 लाख रुपये होते अशी समतुल्य अमाऊंट तुम्ही त्या हवाला ऑपरेटरला देता. मग हवाला ऑपरेटर काय करतो? पुण्यातल्या ऑपरेटरला त्याचा कोड देणार. एकदा का तुमच्या कुटुंबियांचा व पुण्यातल्या ऑपरेटरचा कोड मॅच झाला तर क्षणात तुमच्या कुटुंबियांना ती कॅश मिळणार. मित्रांनो, काही मिनिटांचा कधी काही तासांचा खेळ असतो. मित्रांनो, असंही नाही की जुन्या काळी एखादी नोट फाडली किंवा एखादी नोट कॅरी करायला लागायची एखादे पैसे मिळण्यासाठी. जसं की तुम्ही शिवाजी द बॉस पिक्चर बघितला असेल, त्यामुळे त्यांनी त्या मूवीमध्ये परफेक्ट हवालाचं एक्झाम्पल दिलेलं आहे. ज्यांनी तो मूवी पाहिला असेल त्यांना ही गोष्ट लगेच समजेल. पण यामध्ये तुम्हाला एक शंका असेल व मलाही होती, जर 1ही रुपया दुबईमधून जर भारतात आला नाही तर या पुण्यात बसलेल्या हवाला ऑपरेटरने तुमच्या कुटुंबियांना कॅश दिलीच कशी? याचं कारण सोपं आहे मित्रांनो. हवालाचे पैसे प्रवास करत नाही तर यांचा फक्त हिशोब प्रवास करतो. दुबईतल्या हवालावाल्याने पुण्यातल्या ऑपरेटरला फोन केला की बाबा माझ्याकडे पैसे आले, तू आता तुझे पैसे दे, आपण आपला हिशोब नंतर सेटल करू. तर त्याप्रमाणे ते नंतर त्यांचा हिशोब सेटल करतात. व हे हवालाचं दुकान नेमकं कुठं असतं? आपण तर कुठेच काय बोर्ड नाही पाहिला, काय नाही पाहिला. तर मित्रांनो, अर्थात हा व्यवसाय इलिगल असल्यामुळे कुणी ट्रॅव्हल एजंट असेल, कुणी ज्वेलर असेल किंवा एखादा हारवाला पानवालाही असेल, तोही काही वेळा हवाला ऑपरेटर असतो. कारण यामध्ये डीलनुसार 1 ते 3% यांना कमिशन मिळतं. जर समजा एखाद्याने महिन्याभरात 1 करोड रुपयाचा हवाला ट्रान्झॅक्शन केलं तर त्याला तो 1 लाख ते 3 लाख रुपये इन्कम मिळून जातो. त्यामुळे अनेक व्यावसायिक पकडलं जाण्याची भीती असून पण हा हवाल्याचा व्यवसाय करतात. अर्थात हा व्हिडिओ फक्त माहिती देण्यासाठी आहे. अजून तुम्हाला कोणत्या गोष्टींवर व्हिडिओ पाहायला आवडतील आपण कमेंटमध्ये व्यक्त व्हा. धन्यवाद.